नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. आणि ती माहिती काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजेच महावितरणानं शेतकऱ्यांना एक सूचना जाहीर केल्या आहेत आणि माहिती दिली आहे. आणि ती माहिती काय आहे शेतकऱ्यांना ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ती काय माहिती आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ती प्राथमिक माहितीनुसार आपल्याकडे थोडीशी माहिती आली आहे की सौर कृषी पंप योजनेबाबत मोठं अपडेट महावितरणाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे, अधिक सूचना दिलेली आहे. ती सूचना काय आहे तर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त कुठलीही रक्कम कोणालाच देऊ नये असे आवाहन महावितरणाने केले आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांच्या शेतातील सौर पंपाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे, तसेच सिमेंट वाळू आणण्यास अगदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून आलेल्या आहेत. आणि या सर्व शेतकऱ्यांनी तक्रारीची म्हणजे महावितरणाने तक्रारीची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी कोटेशन व्यतिरिक्त कोणालाही एक रुपया देऊ नये असे आश्वासन महावितरणाने दिले आहे. तर शेतकरी बांधवांना आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही तुम्ही लाईनमॅनला वगैरे कुठल्याही कंपनीवाल्यांना पैसे देऊ नका. जर मागत असतील तर रीतसर पावती घ्या, नाहीतर कंप्लेंट करा. ते मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम पण, तेच माहिती आपल्याला समोर आलेली आहे. आणि त्याचबरोबर कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणालाही देऊ नये महावितरणचे आवाहन आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणातर्फे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मागेल त्याला कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. आणि केंद्र सरकारच्या कुसुम बी योजनेअंतर्गत सोलार पंप PM कुसुम स्कीम सौर पंप स्थापित केले आहेत. आणि अनुसूचित जाती जमातीसाठी शेतकऱ्यांना 95% रक्कम व वर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानित सौर पंप मिळाला आहे. 3 अशक्तीसाठी HP म्हणजे 3 HP साठी अनुसूचित जाती जमातीसाठी 11,486 रुपये, इतरांना 22,000 रुपये आणि पश्चात 16,000 रुपये अशी रक्कम तुम्हाला काही शासनानं दिलेली आहे, 10% रक्कम. आणि हे भरून तुम्ही सोलार घेत आहात आणि दुरुस्तीचा त्याच्यामध्ये समावेश आहे. कोटेशनच्या व्यतिरिक्त तुम्ही कुणालाही आगाऊ पैसे देऊ नका आणि इथे तक्रार करा, नियमानुसार होईल कठोर कारवाई. ठीक आहे, तर शेतकऱ्यांना तुम्हाला कुठे तक्रार करायची जर आगाऊ रक्कम मागितली तर यासाठी तुम्हाला पैशाची कुणी जर मागणी करत असेल नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधा. तिथे तुमची तक्रार न घेतल्यास तुम्ही मंडळ कार्यालय, नोडल अधिकारी, उपकार्यकर्ता अभियंता आणि तुम्ही याच्यावरती कॉल करा. जो नंबर आहे 9029 114680 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करा. आलेल्या सर्व तक्रारीकडून महावितरणाकडून चौकशी केली जाईल. तसेच सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल असं एक महत्त्वाचं अपडेट शासनाने दिलेलं आहे, महावितरणाने दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तक्रार नोंद करू शकता आणि तुम्ही महावितरणचा जो ऑफिशियल पोर्टल आहे, ऑफिशियल आपला जे टोल फ्री नंबर आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार नोंद करू शकता. हे एक महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.